किडनी आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ती रक्त शुद्ध करते, शरीरातील अतिरिक्त पाणी, विषारी पदार्थ बाहेर टाकते, बीपी नियंत्रणामध्ये ठेवते आणि शरीरातील क्षारांचं संतुलन राखते. पण आजकाल चुकीची जीवनशैली, हाय बीपी, डायबिटीज, जास्त औषधे, चुकीचा आहार यामुळे किडनी हळूहळू खराब होते. पहिलं म्हणजे रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा. हाय बीपी हा किडनी खराब होण्याचा सर्वात मोठा धोका आहे. बीपी जास्त असेल तर किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या कमजोर होतात. म्हणून मीठ कमी खा, रोज चाला, व्यायाम करा, तणाव कमी करा, वेळेवर बीपी तपासा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा. साखर जास्त राहिली तर किडनीतील फिल्टर खराब होऊ लागतं. त्यामुळे नक्कीच बीपी नियंत्रणामध्ये ठेवा. गोड पदार्थ कमी करा. नियमित तपासणी नक्की करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नका. पुरेसं पाणी प्या. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. खूप जास्त पाणी पिणंही चुकीचं आहे. दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पुरेसं असतं. हृदय आणि किडनीचा आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्या. वेदनाशामक गोळ्या जास्त घेऊ नका. पेनकिलर औषधे जर घेतली तरीही किडनीवरती ताण येतो. डोकेदुखी, अंगदुखीसाठी आपण ज्या काही गोळ्या घेतो त्या गोळ्या घेऊ नका. स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. मीठ, जंक फूड कमी करा. मिठामुळे बीपी वाढतो. चिप्स, पॅकेज्ड फूड, फास्ट फूड, लोणचं टाळा. जास्त बेकरीचे पदार्थ खाऊ नका. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे बंद करा. सिगारेट आणि अल्कोहोलमुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि किडनीची कार्यक्षमता घटते. लघवी रोखून ठेवू नका. शरीराचं वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लठ्ठपणा वाढला की बीपी वाढतो, डायबिटीज वाढतो, किडनीवरती ताण येतो. यासाठी रोज व्यायाम करा. साखर कमी करा. रात्री उशिरा खाणं टाळा आणि नियमित आरोग्याची तपासणी करा. किडनी खराब होण्याची सुरुवातीला काही लक्षणं दिसतात तेव्हा काही टेस्ट नक्कीच करून घ्या. जसं की युरिनची टेस्ट असते, ब्लड टेस्ट असते, बीपी, शुगर, डायबिटीज यासारख्या टेस्टमधून आपल्या किडनीचं आरोग्य आपल्याला नक्कीच समजून येऊ शकतं. कुटुंबामध्ये जर किडनीचा आजार असेल तर किडनी खराब होत असेल तर सुरुवातीला काही लक्षणं दिसतात ती दुर्लक्ष करू नका. जसं की पायांवर सूज येणं, वारंवार थकवा जाणवणं, लघवीमध्ये फेस येणं, लघवी कमी होणं, रात्री वारंवार लघवी लागणं किंवा भूक कमी होणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचप्रमाणे मळमळ होणं, त्वचेवरती खाज येणं, श्वास घ्यायला त्रास होणं. किडनी निरोगी ठेवायची असेल तर आहारामध्ये या गोष्टींचा नक्कीच समावेश करा. ताजी फळे खा, हिरव्या भाज्या खा, मीठ कमी करा, साधं घरगुती जेवण घ्या, योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज 30 मिनिटे चाला. 7 ते 8 तासाची चांगली झोप घ्या. तणाव कमी करा. यासारख्या गोष्टी जरी केल्या तरी बराचसा फरक पडतो. त्याचप्रमाणे पुरेसं पाणी प्या. हाय बीपी असलेले, डायबिटीज, जास्त वजन असलेले, वारंवार पेनकिलर घेणारे, धूम्रपान करणारे, मद्यपान करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनीचा आजार सुरुवातीला अनेकदा कोणतीही मोठी लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे काही त्रास नाही म्हणजे किडनी ठीक आहे असं समजणं चुकीचं ठरू शकतं. योग्य आहार, नियमित तपासणी आणि चांगली जीवनशैली यामुळे अनेक वेळा किडनीचे गंभीर आजार टाळता येतात. तेव्हा जीवनशैली चांगली ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि सकारात्मक दृष्टीने जीवन जगण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करा. नक्कीच तुम्ही कायम निरोगी राहाल.